व्हिडिओ पाहण्याआधी लाईक सबस्क्राईब शेअर करा. आपण तात्याची मुलाखत घेणार आहे आणि तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं का लगेच दुसरा पण व्हिडिओ तयार करणार आहे. ही आपल्यातलं तात्या डेहरे लक्ष्मण डेहरे यांचं वय साधारणपणे 95-96 वय आहे. तरी ह्यांचा व्यायाम कसा आहे ते बघून घ्या. आणि देशी खाल्लेला असल्यामुळे त्यांचं शरीर आणखी खणखणीत आहे. टिकले नाही. पहिलं देशी खाल्लंय, मोर आलेले मटके खाल्ले, त्या मटकीची भाकरी खाल्ली, त्या हुडगं खाल्ले, तर माडगं पेले, तर काय लेंड्याची पाठी अशा आरात ठेवायची कणस आणून पुरून हुरड्याची खाय. त्यामुळे शरीर आणखी खणखणीत आहे तुमचं. आता तुमच्या निम्या वयाची माणसं काय गेली कवटं वाटले आताची माणसं नाही म्हणून काय करणार नाही, पण काय गेली कवटं वाटलं काय माणसं फक्त कापड चांगलं लागते. अंगाला भागाला नुसतं बघते ती. अंगाला बागा आम्ही मला तर आमच्या बोर्डे घेतली तेच घेतात. मी म्हणतो तसं नाही ते असं की, पण तुमच्या निम्या वयाची लोकांनी चाला येत नाही आणि रोज गोळ्या खाते. बीपीच्या खा, कुठं साखरेच्या खा, खाऊन करायचं का तुम्ही खाता गोळी आहे का तुम्हाला एखादी? हे चुकून नाही गोळी ह्याला म्हणजे कुठली जेवाय गोळी ते खाते पण मला नाही. मग तुमच्या घरात बाकी समजा गोळ्या द्या, बाकी गोळ्या आहेत तुमच्या समजायला जायचं पण मला नाही. बघा आता ह्यांच्या मुलासनी गोळ्या चालू द्या, सुनासनी गोळ्या चालू द्या आणि ह्याची गोळी नाही आणखीन. म्हणजे कसं आहे बघा तुम्ही, ही कारण काय असेल तुम्ही सांगा आता. ही म्हणजे देशी खाण्याचं. काय नाही चला काय नाही. हे बघा असं देशी खायला लागतं, त्याशिवाय शरीर काटक राहत नाही. ह्यांचं वय आता साधारणपणे 100 वर्षाच्या आसपास आहे. बघा तरी बघा कसं चाललेत. ही फरक म्हणजे व्यायाम आणि देशी खाणं, एवढाच फरक ह्यांचा. का दादा कुठे गेलता? कुठे गेलता? आता ते तुमचं वय किती आहे? तुमचं वय किती आहे? किती? 9 ना. तरी आणखी तुम्ही चालताय, खणखणी वजन आणताय, चालाय ते चांगलं. काढून आणले गावात काढून आणलंय? हात लावून नाही हाय की दिसतंय गावात. नाही आता तुमच्या निम्या वयाच्या माणसाला चाला येत नाही. आताची माणसं नव्हती, बायकाच्या बायका हाय ते गावाच्या ती गडी कशाची गडी येतात. बायका जसं करते तसं करून घेते. आता तर गडी मला आमच्या बुद्धीच नाही तुम्ही आता खरं आहे, तसं खरं आहे. आता बायका करायची गडी मात्र करते. आता तुमच्या वयात एखाद्या असं एवढं माणूस चालेल का? तुमचं वय असेल ते आता माणूस चालेल का एवढं वय? गावात नाही माझ्या तेवढी तर माणूस गावात उभ्या नाही. बाहेर गावाला असेल एखादं खरं, पण माझ्या दिवस बसल्याला माझ्या इथला गडी नाही आपल्या गावात नाही कोण. गावात नाही उठला म्हणू का. पण तुम्ही पहिलं कष्ट केलं, व्यायाम केला, त्यामुळे तुमचं शरीर असं आहे. कधी बसलं माझं कष्ट आहे. आई गेली मरून, हिचं कुठं दवाखाना नव्हता. ते गणेशवाड्या दिदीला आलं, चिठ्ठीने गोंधळ होतं. मग बायको मी खालतं काय सोलापूर असं आठपुरी बंद असतं, असं वरच्या वाम चारायचं तळ होतं, त्या तळ्यात गिरतं. मग ते 2 दुधा कुठं बी आंबटचा पाडायचं, शेतं चारायचं, गुरु चारायचं, मसरी चारायचं. आपल्याला तेवढं नाही. जनावर बघायचे आपण आणि नाही आपल्या गावात कोण नाही एवढं. मग खाली सोलापूर पुढे गेलता, खाली सोलापूरला मेंढ्या घेऊन गेलता सोलापूरला. मेंढ्याकडे उठून मेंढ्या कोणी लहानपणी आई बाप चुलतं बाप मिळून होती. लहानपणी आई गेली मरून. चुलच्या मात्र लोकांची ती लोकांची चुलच्या यायची काय आपल्या यायच्या नाही गडी आपला आहे. चुलता आहे आपलं, पण चुलता आपला आहे, पण चुलते आपल्या नव्हत्या. आता इथं तुमचा दत्तू आजारावर तंबाखू खाली मला तुमचा संग्राम
आणि तो संग्राम आहे का काय आपलं आपलं का आपजून काढले आपलं घेऊन जावं. नाही संग्राम असला येईल जवळ पुन्हा नेईल. पण तुम्ही व्यायाम करता म्हणून तुमचं शरीर राहिले खणखणी. तुम्ही बसला असता मग तुम्हाला उठायला नसाच. मागं मला नदीला नेला रडून मोकळं झालं. पण माझं व्यायाम आहे. व्यायाम व्यायाम आहे कष्ट केलेला आहे. पहिलं देशी बी तुम्ही खाल्लेला आहे. पहिलं देशी खाल्लेला आहे तुम्ही. खाल्लेलं आहे आम्ही. हां दुधाचं चापायचं. हां मग आम्ही काय करायचो भाकरी आज झोपायला झोपायला आणलं. हां बाकी बटुऱ्यात त्या शिळ्या भाकरी टाकायच्या. हां बरं करायचं फुगून तर खायला पहिले भाकरी. हां भाकरी. आता 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 त्याला दूध बघायला मिळत नाही. दूध न भाकरी नाही, नुसतं पाव काव खाते ती महिने शिळ. आणि पाव खाते ती कुठं बिस्किट खा. हा कवा असले करते तेव्हा बिस्किट नव्हतं. होतं का? आणि त्यात काय ते नुसतं बिस्किट ती 6 महिन्यात बिस्किट पाव असेल शिळ ती खाते ती उगाच. आणि त्यामुळे माणसं नरक्याची माणसं चांगली होती म्हणून माझ्या बावकीने माझी लई चेष्टा केली. हां हां आम्ही का म्हणायचो हां मी स्वतः आबा जमीन पसायची समजायला जे नावची कर हां वाहिलेलं असतं कवा तरी. हां मग पुन्हा ती उपलाने कशाला शिवतात हां ज्याच्या जमीन हे लई मोठी बोलतोय मला म्हणायचं. हां आणि सीतारामाचा बाप्या खेरटकर येलेवाला इच्या आमचा महाद्या आप्पा वासू दाखवल्याला शाळेला गेली भाकरी घालाय 2 वगैरे होता. हा 2 वगैरे. हां हां एवढी त्यांची चव होती. आम्हाला कुठला आईबाप केला. बाप होता पण बाप धर्माचा धर्मादारी. तू आता बायकोच्या मोहर तू काय करणार. हां हां तीच घे. काय चालत नाही ना. हां बघ जनावर जाते तर ते पहिली तुम्ही ते टिपण का भांडले का? हा पहिली टिपण का भांडले का? चिपण लय हाणली नाही. चिपणीवर अपराव असायचा. हां तुम्ही मी कोळू माग लगेच त्याच्या माग मोहर चिपण 1 तास लांबू देत नव्हतं. हां होय असं म्हशीजन हिन सालीन समजा लांबार थोडं वाटून यायचं का थोडं आहे. नाही पहिलं ट्रॅक्टर नव्हतं ही त्यामुळं बैलाला बी काम होतं माणसाने बी काम होतं. लय चाप होतं तुझ्यात तरी लय चाप होतं. हां तुका नाना हां कृष्णा नाना. हां ही आमच्यातली तात्या आमचा आजोबा पंजोबा. हां हां ही आमच्या बरोबरीनं असं. हां कृष्णा नाना त्याच्या गिरजाबाई वाड्यावर राहिलं होतं वर गंगबाबा बस. हां आणि त्यातनं त्याकडे यायचं आमच्याकडे. हां लय माणसं खटण. मग पहिली तुमची ना आमच्या माणसाची दुसरी चांगली कसं चांगली माणसं होती ती पहिली. म्हणजे तुमची एकमेकाला घेणं देणं पैसे तिकडे द्यायला भेट नव्हती. नेत नव्हती. आता माणूस विश्वास ठेवू नाही. माणसं लागली दीडचुकी लागत होतं. आता कसं आहे लांबच आहे दीडचुकी म्हणा. हां आणि आता पैसे घ्या तुम्ही माणसं आता गोड बोलते पुन्हा आता पैसे घेतलं का देतो की मी कुठे जातो गाव सोडून असं म्हणते. पहिली तशी माणसं नव्हती माणसं इमान पहिली होती. हां इमान होती जीव चांगलं होतं जाईल त्याकडे पाणी. हां पाणी मी नामाहुल्याला किसन्या हां जरा नागजाला नेवऱ्या हां जरा अजून काय इसन्या हां ही वटचाळ्याकडून मलकुवाने डोबलं पाणी पाजून येत होतं. जित्रा ह्या पाटलाच्या ज्या साळी 2 परूस हिरव्या घाट साळी काढून येले त्यांची काढ पडलेलं. आम्ही काच्या काढून करून गुरं फुगवून आणायचं. मग पहिली जर्शी नव्हत्या. हा पहिली जर्शी काय नव्हत्या. जर्सी नव्हती पहिली. मग दिशी काय बैल चांगली गुरं चांगली दिशी आपली गुरं. आता जशी दूध खाऊन माणसं जशी हाबलेट झाली ती त्याला ती चालायला पाय पाय नीट त्यांचं पडणं गुडघं वाकडं झालं. जर्सी वरात त्याची बिंदार करते आणि माणसं बी तशी केली आता नाही करते. आता माणसाने बी तसं व्हायला आलं युवा. 50 वय झालं का त्यांचं गुडघं गेलं कुठे BP वाढ काय. मग असलेच होते. आता मला जाऊन नाही व्यायाम करत जावा म्हणजे शरीराचा धड जाते. व्यायाम तुमचा म्हणून शरीर चांगला आहे.
जेवणाला पण कसले बी असते तिथे ना आणायला नाव ठेवून नाही नाही आणायला नाव ठेवून आपण मागं जर जायची वेळ आली तिची तर आणायला नाव ठेवली नाही का अजून ते ठेवली नाही. नाही नाही ती झाली. पहिलं माणसाने गाडग्यातलं कालवून खाल्लंय, गाडग्यातलं दूध खाल्लंय, त्यामुळे माणसं कणकटी नाही. आला का तूप लोणी टाक काय खाता 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 येत. हा तूप आता तूप बघायला मिळणार माणसाला. तूप बघायला मिळत नाही. खायचं लांब खायचं आणि दही बी नाही बघायला ते हाय किती खायची तूप खायची. आणि पहिले घरी कोण आमच्यात असायचं बियाणा मुड्या धोंड्या मान्या झालं लोक वासवशे जेवण चंप्याला आणि एक धोंड्या होत्या चकोला घास डिकूला का हिटलाच होता कोणाचा असे 2-3 गडी आमच्या जनावर होत. तात्या तुमचं एवढं वय झाले पण तुमच्या पहिले देहात समजा राहिले आणखी बघा. पहिले तुमच्या देहात राहिले समजा आणखी तुमचं राहायला कसं आता आता कसं आले काय काय माणसांनी असं ध्यानात राहत नाही. तासा माणसं विसरते लगेच तसं ध्यान राहील. ध्यान नाही नसल्यावर हे जन्माचा अर्थ नाही. आणि तुम्हाला बिनच्या अस्म्याचं दिसतोय आणखी तुम्ही त्या घराकडे ह्या घराकडे जाताय ही कोण तिकडे जाताय आणखी तुम्हाला दिसतोय चालू. चष्मा का झाले एकदा दिलपाट पोहायला अर्थ आणि कुठं मी त्याला चष्मा बघू बाबा तुझं म्हणलं मागून घेतलं. हा त्या चष्मा हा लोकांचा माझा हा मागून घेतला आणि त्यातलं भिंगच काढून टाकला. आणि झेर म्हणला नग म्हणलं मला ते लिहायचं म्हणलं भिंगूट आहेत म्हणलं. गेलं तसं घेऊन तेव्हापासून चष्माची नाही पाळला नाही. नकोच म्हणलं भांडणाला ती झाली कुठल्याच भांडणं करत पहिला पाऊस काढला होता. माणसं बी पण चांगली इमानी बरं का. पहिली माणसं होती. लय माणसं इमानी. आता ही माणसं नाही तशी. माणसं चालत चालत ही तर बस म्हणते अंगावर ट्रॅक्टर घालून मारून जाते. होय होय तसं आहे. आता माणसं कपचे घेऊ नाही ती झाली. इथं किरण्या होता ह्या इमारती. किरण्या कोण ज्ञानबाई आजोबाला किरण्या. तुमच्या गावात माझी शाळा काहीच नाही. शाळा नव्हती तुमच्या गावात. पाहिलीच नाही माझी शाळा. चाललो बिन शाळा जाईल. मग तुमची शाळा झाली पण तुमच्यातली पोरं तुम्ही शिकवली समजी नोकरी लावली. पोरं काय आपण म्हणलं ते चालत पण उद्या मोहरत त्याला अडवं कशाला करून ठेवा. नाही समजेनी शिकवून नोकरी लावली तुम्ही. शाळा शिकवली. म्हणजे तुमच्यात 5 जण नोकरी शिकवायला कोण मावळा मला सासरा चांगला भेटला. असं झाले. सासऱ्याने माझं उचलून जर बावकी लय बारा बोली चेष्टा करते ते एकमेकाची. वरण गोड बोलते ती बरं आतनं चेष्टा आतनं कांडे पेते ती लयची बाब कुठं बरं तुझी देणार कुठं आहे. जित्र नाही खाली जायचं चालू गेलो तू बटन दाबून आलो घासा लावले पाणी हाती लावले खाली नाही तिकडे लावले. मग जाऊ आता चलूया चला. बसून टाकायचं आता पाहिजे उठ चला. हे बघा कसं शेजारी यांचं साथ देते आणखी बघा. बघा कसं कावळे फोकगत शेजारी लावते यांचं आणखी. ही पहिलं दिवशी खाल्लेलं आहे व्यायाम केलेला आहे. ह्याची गोळी नाही काही नाही आणखी. काय माणसं म्हणते ती कष्ट करते ती कष्टाला नाव होती ती पण कष्टाचं फळ असं असतं बा.